जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी लाइटिंग तुम्हाला कमी दिसत असेल कारण सकाळपासून स्टुडिओवरती लाईट गेलेली आहे. ही लाईट जी तुम्ही बघताय ती पण आय थिंक हा बल्ब चार्जवाला बल्ब आहे, डीमार्टमधनं आणलेला मागच्या वर्षी. तो आता कामाला येतोय. सो ह्याची पण चार्ज कधी संपेल काय आयडिया नाही आहे. कसं तरी लागलाय बल्ब. बाकी स्टुडिओच्या एरियामध्ये कुठेच लाईट नाही आज आणि काय माहिती लाईट कधी येणार आहे. कारण मी इथे विचारलं तर रात्रीपासून लाईट गेली. काल ऍक्च्युली रात्री आपण घरी जाताना पण लाईट गेली होती. मला वाटलं सकाळपर्यंत लाईट येईल पण अजून लाईट आलेली नाहीये. सो नक्की प्रॉब्लेम काय झाला काय समजत नाहीये इकडे. एनिवेज आपलं काम तर आपल्याला करायचं आहे, ऑर्डर्स डिस्पॅच करायचे आहेत आपल्याला. सो काल जी आपण कव्हरची ऑर्डर कंप्लीट केली होती मोबाईल कव्हरची, तुम्हाला दाखवतो मोरपीस वाला. सो तुम्ही बघू शकता प्रॉपर असं खाली ठेवून पण तुम्हाला दाखवतो. हा मोरपीसचा कव्हर आपण आता डिस्पॅच करणार आहे कुरिअर करून. कस्टमरला फोटो वगैरे पाठवला, प्लस याचं पण वॉटर टेस्ट पण करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याची व्हिडिओ पण काढले पाणी टाकून याच्यावरती. सो ते तुम्हाला बघायचे तर इंस्टावरती रील्सला बघू शकता, त्याच्यावरती मी टाकले. आणि याच्यात जो मोरपीस तुम्हाला आधी सांगितलं, मोरपीस जो याच्यात आपण यूज केला तो ओरिजिनल मोरपीस आहे. म्हणजे असं पेंटिंग वगैरे आपण केलेलं नाहीये, ओरिजिनल आपण दुकानात बाय केलाय मोरपीस आणि तो याच्यावरती लावून रेझिन त्याच्यावरती टाकलंय. सो एक युनिक अशी डिझाईन आहे. मार्केटमध्ये असे कव्हर आधी पण मी तुम्हाला सांगितले की असे कव्हर मार्केटमध्ये कुठे मिळतच नाहीत आणि हा तर एकदमच युनिक कव्हर आहे. चला हा मोरपीसचा कव्हर आपण पॅक करूया आणि कुरिअरला देऊन या. त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता सेम मोबाईल कव्हरवरती आपण बनवला होता. ऍक्च्युली हा काल आपण सकाळी सुरू केला होता, तुम्हाला दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये. पण ते प्रॉपर आपण सुकायला ठेवलं नव्हतं, थोड्या अँगलमध्ये म्हणजे टेल्ट झालं होतं, त्यामुळे एका साईडने रेझिन सगळं खाली पडायला लागलं आणि ते एकदा खाली पडलं किंवा याच्या बाहेर निघालं तर कव्हर पूर्ण खराब होऊन जातो. त्यामुळे हा पूर्ण कव्हर वेस्ट केलाय. याचा आता यूज आपण काहीच करू शकणार नाही, ना तर रेझिन काढू शकतो ना दुसरं लावू शकतो, म्हणजे काहीच याचं होणार नाही. सो मी कस्टमरसाठी नवीन एक कव्हरचं लगेच बनवून घेतलं, कारण कस्टमरला मी कसं पण प्रोडक्ट देत नाही. चांगलं प्रोडक्ट असेल तरच देतो, भले आपलं नुकसान झालं तर काय हरकत नाही, पण प्रोडक्ट चांगलं असलं पाहिजे. तर त्यामुळे मी नवीन कव्हर त्यांच्यासाठी बनवलंय. सेम मॉडेलचं तुम्ही बघू शकता, सेम कव्हर मॉडेलचं कव्हर आहे, मोबाईलचं कव्हर आहे आणि दोन्ही पण डिझाईन सेम आहेत. आपले भले इथं नुकसान झालं तर काय हरकत नाही, पण हे आता प्रॉपर रेडी झाले. आता हे कुरिअरमध्ये आपण देऊन येऊया. चला फटाफट मी आता हे पॅक करून घेतो. A few moments later. ह्याला मस्तपैकी आपण बबल रॅप वगैरे करून घेतलंय. तशी गरज नसते, पण मी चांगल्यासाठी अजून सेफ्टीसाठी बबल रॅप करून घेतो. आणि आता हे आपण बॉक्समध्ये टाकून मग बॉक्स प्रॉपर पॅक करून मग कुरिअरमध्ये देणार आहे. चला फायनली आपलं पार्सल पॅक करून झाले. ॲड्रेस या साईडला लिहिलाय, तुम्हाला दाखवू शकत नाही ॲड्रेस नंबर वगैरे. तो आता हे पटापट मी जाऊन कुरिअर करून येतो आणि त्यानंतर बघू. स्केच तर आज मला नाही वाटत होईल, कारण लाईटच नाही आहे सकाळपासून. त्यामुळे काहीतरी वेगळं करू किंवा बघू आता काय होईल ते. सो पहिल्यांदा हे कुरिअर करून येतो मी. 2 hours later. सो चला मित्रांनो, आपण ते पार्सल वगैरे देऊन आलेलो आहे आणि नंतर मी ब्लॉग जास्त काय केलं नाही, आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करतो, कारण लाईट नव्हती सकाळपासून. नंतर 4-4:30 लाईट काहीतरी आली. सो त्यानंतर मी थोडंसं काम करत बसलो होतो. सो आता आपल्याला 2 स्केच ऍक्च्युली करायचे, 2 ऑर्डरवाले स्केच आले होते. सो त्यातलं एक A5 साईजचं स्केच आहे, ते मी सुरू केले, तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली ते क्यूट असं एक बेबीचं स्केच आहे A5 साईज मध्ये. तुम्हाला कदाचित थोडं कमी दिसत असेल कारण फक्त आउटलाईन झाली आताशी. हे एक स्केच आपल्याला फिनिश करायचं आज आणि उद्या मोस्टली मला A3 साईजचं एक स्केच फिनिश करायचं. त्याची आउटलाईन मी आजच करून ठेवणार आहे, त्यानंतर उद्या फिनिश करणार आहे ते. सो ते दोन्ही स्केच म्हणजे एक स्केच आज आणि एक स्केच उद्यापर्यंत दोन्ही स्केच फिनिश होतील. सो ते आता आपल्याला चालू करायचे. 1 hour later. सो मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 6:45 होत आलेत, 7 वाजत आलेत आणि आउटलाईन वगैरे आपली एका दुसऱ्या स्केचची पण फिनिश झाली आणि शेडिंग थोडीशी ते बेबीच्या स्केचची आपण केलेली आहे. आता थोडंसं मी विचार करतो थोडीशी व्हिडिओ काढावी, कारण आता रक्षाबंधन पण जवळ येते, त्यानिमित्त ऑफर्स पण आपल्याला टाकायचे असतात. सो त्याचे व्हिडिओज वगैरे आपल्याला बनवायचे असतात, रील्स वगैरे. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल रक्षाबंधनला, तुमच्या बहिणीला, भावाला, कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर बरेचसे व्हिडिओज आपण पोस्ट केलेले आहेत. या अगोदरच पोस्ट झाले असतील, कारण ही व्हिडिओ थोडीशी लेट येते. सो ते तुम्ही बघू शकता आणि ऑर्डर करू शकता. खूप कमी रेंजमध्ये तुम्हाला चांगले चांगले स्केच मिळणार आहेत, म्हणजे लिटरली 500-1000 रुपयामध्ये पण तुम्हाला स्केच मिळू शकता. सो लवकरात लवकर ऑर्डर करू शकता. त्याचे मी पटापट आता व्हिडिओज बनवतो आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करायला चालू करतो. व्हिडिओ काढताना मी कशी लाइटिंग सेटअप करतो, जास्त मोठा सेटअप नाही, आपला छोटासा आपला लाइटिंगचा सेटअप मी केलाय, ते तुम्हाला दाखवतो अगोदर. सो या साईडला बघू शकता, इथे आपली रिंग लाईट असते, इथे मी मोबाईल सेटअप करतो आणि या साईडला अँगलनी रिंग लाईट, जिथं मी इथे उभा राहतो मध्ये, आणि त्या साईडून एक लाईट असते, इथे रिंग लाईट आपली. आणि इथे बॅकग्राऊंडसाठी मी एक येलो लाईट ब्ल्यू लाईट लावली, जी बॅकग्राऊंडवरती पडते आणि बॅकग्राऊंड मागे चांगलं दिसतं. त्यानंतर दुसऱ्या अँगलमध्ये मी महाराजांचं मागे बॅकग्राऊंडसाठी घेतो. इथे थोडे 2 फ्रेम आपले कमी आहेत, ते ऑर्डरसाठी गेले होते, त्यानंतर मी 2-3 दिवसात ते लावेल अजून फ्रेम. सो हा आपला छोटासा एक सेटअप आहे आणि हे सेटअप तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितले असतीलच, व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळत असतीलच. सो चला पटापट मी आता शूट करून घेतो पहिल्यांदा.
A few moments later. सो चला मित्रांनो, आपले व्हिडिओज काढून झालेत आणि तुम्ही बघू शकता थोडाफार घाम पण आलाय. जास्त वातावरण आता गरमीचं नाहीये म्हणून इतका जास्त घाम येत नाही, कारण फॅन बिन बंद करायला लागतो आपल्याला व्हिडिओ काढताना. आता पण तुम्ही बघाल तर फॅन बंद आहे आपला, कारण मग ते व्हॉइस प्रॉपर येत नाही, फॅनचा जास्त आवाज येतो व्हिडिओमध्ये आणि ते मग क्वालिटी चांगली येत नाही, तुम्हाला पण ऐकायला कसं तरी वाटत असेल. त्यामुळे मग व्हिडिओ काढताना मोस्टली आपण फॅन वगैरे बंद करत असतो. सो जे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत ऑफरचे वगैरे, तर तुम्ही इंस्टावरती चेक करू शकता. फटाफट जाऊन चेक करा, ऑफरमध्ये तुम्हाला स्केच मिळणार आहेत. प्लस अक्षर गणेशाची पण आपण ऑफर टाकलेली आहे, ती पण एकदा चेक करू शकता. सो चला मित्रांनो, आता फायनली जवळपास 7:30 होऊन गेले, म्हणजे जवळजवळ 1 तास लागला मला फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी. ते पण जे ऑफरवाले आपण टाकले होते 2-3च व्हिडिओ शूट केले, जास्त पण शूट नाही केलं. सो आता फायनली मी स्केच करायला घेतो, कारण मला जे बेबीचं स्केच आपण काढलं होतं त्याची आउटलाईन आपण फिनिश केलेली आहे. ते मला फिनिश करायचं, काही करून 2 तासात अजून फिनिश करायचं. 9-9:30 पर्यंत तरी मला फिनिश करायचंय. सो चला फटाफट आता आपण ते करायला घेऊया. 2 hours later. तर चला मित्रांनो, A5 साईजचं आपलं जे बेबीचं स्केच आपण काढलं होतं त्याचं फेस कम्प्लीट झालं, बाकीचं कम्प्लीट नाही झालं, कारण अजून 1-1.5 तास तरी लागेल त्याला. आणि जवळपास रात्रीचे तुम्ही बघू शकता आता 9:30 वाजून गेलेत आणि मला नाही वाटत की जास्त आज होईल, म्हणून उद्या सकाळीच मी येऊन फ्रेश माइंडमध्ये बाकीचं पूर्ण करेल. कारण जर हेक्टिक माइंड असेल किंवा जास्त फ्रस्ट्रेट असेल तर मग ते मी करत नाही, स्केच मध्ये खराब होतं. आणि मी माझ्या स्टुडंट्सना पण तेच सांगतो की जर मूड चांगला नसेल तर स्केच करू नका, नाहीतर ते खराब होणार आहे तुमचं स्केच. त्यामुळे मूड चांगला असेल तर स्केच करायचं. सो आता हे मी उद्या कंटिन्यू करेन, मोस्टली उद्या 1 तासामध्ये बाकीचं फिनिश होऊन जाईल. त्यानंतर A3 साईजचं आपण स्केच करणार आहोत. A3 साईजची दाखवायची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण काय काय करेल किती होणार आहे ते तुम्हाला सांगू शकतो उद्याच्या दिवशी. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा, चॅनलवरती नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि बऱ्याच जणांनी विचारले होते तुझे व्हिडिओ किती वाजता येते, तर रोज रात्री 8:30 वाजता आपण व्हिडिओ टाकतो युट्यूबवरती, सो तिथे बघायला विसरू नका. चला हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी लाइटिंग तुम्हाला कमी दिसेल.